नमस्कार सगळ्यांना. शुक्रवारचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अपर्णाताई चिटणीस यांची आठवण केल्याशिवाय आपण खरं पुढे जाऊ शकत नाही. सगळ्याच कार्यक्रमाचा छास त्यांच्याकडे होता, पण शुक्रवारचा कार्यक्रम आणि मंगळवारचा स्वरचित आणि स्वलिखित कार्यक्रम हा त्यांचा एक वेगळा हातखंडा. आपल्या आजच्या कार्यक्रमाला नेहमीच्या प्रथेप्रमाणे आपण शंखनादाने सुरुवात करूया. मी आरतीताई प्रभुणे यांना विनंती करतो त्यांनी शंखनाद करावा. आरतीताई. सुमधुर शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे. आरतीताई प्रभुणे तुमचे खूप खूप आभार. अंताक्षरी स्पर्धा संपली. संपण्यापर्यंत ती स्पर्धा होती. आपल्याला माहिती आहे कुठच्याही स्पर्धेमध्ये हरणं आणि जिंकणं हे काही आपल्या हातात नसतं. पण मग हा विषय सुरू कसा झाला? मी व्हॉट्सअप वरून वेध घेतला की 8 तारखेच्या पहिल्या प्रहरात म्हणजे 7 तारखेच्या रात्री 12:05 आपले हरहुन्नरी आणि ज्ञानी प्रफुल्ल साने यांनी मला एक मेसेज टाकला, सर अंताक्षरीचं काय, आपल्याकडचे लोक भाग घेणार आहेत. आणि हा मेसेज मी रात्री 1:30 वाजता बघितला. आणि तेव्हा त्यांना मी एवढाच मेसेज पाठवला, उद्या ग्रुपवर टाकूया. आणि तिथून आपला अंताक्षरीचा प्रवास सुरू झाला. आपल्याला आश्चर्य वाटेल, 8 मार्चलाच सकाळी आपण मेसेज टाकला आणि 8 मार्चलाच आपल्याकडे 10 नावं जमा झाली. म्हणजे 2.5 टीम, 4 जणांची एक टीम असं जर म्हटलं तर 10 जण जमा झाली. 9 तारखेला प्रफुल्ल साने म्हणाले की मी फॉर्म भरून येतो. फॉर्म भरताना त्यांना जे काही थोड्या, कारण आपल्याकडे आपले 2 संस्था आहेत, त्यामुळे 2 फॉर्म भरायचे होते. परिवर्तन महिला संस्था आणि दिलासा विरंगुळा केंद्र. मग प्रफुल्ल सानेंनी विकास पाटीलना तेथे बोलवून घेतलं. नंतर अशोक देशपांडेंना बोलवून घेतलं. हे मी सगळं का सांगतोय, हे एक वेगळ्या प्रकारचं बॉन्डिंग आपल्या दिलासा विरंगुळा केंद्रात आहे. ते सतत माझ्याशी संपर्कात होते. तिथून सुप्रियाताई सावंत यांना आम्ही हलवत होतो, कारण गणपती मंदिरची मालकी म्हटलं तर ती त्यांच्याकडे आहे आणि आपण या संस्थेचे सभासद आहेत. मालकी म्हणजे सुप्रियाताई जरा मी यांनी कौतुकाने म्हटलेलं आहे, पण तुमची आम्हाला सतत सगळ्या कार्यक्रमाला साथ असते. आणि त्याच्यानंतर लगेच मीटिंगा सुरू झाल्या. म्हणजे निवेदिता खासनीस यांच्या घरी एक मीटिंग झाली पहिल्या ग्रुपची. अशोक देशपांडे यांच्याकडे एक सगळ्यांची सामायिक म्हणून मीटिंग झाली. आणि तेव्हा डोक्यात आलं की आपला आठवडा हा रजेचा असल्यामुळे, कारण एरवी आपण अल्टरनेट आठवडा ऑनलाईन 10 कार्यक्रम करतो, पण तो नेमका आठवडा रजेचा असल्यामुळे आपण 5ही दिवस 13 ते 17 मार्च ऑनलाईन प्रॅक्टिस करायचं ठरवलं. आणि ही प्रॅक्टिस 2 तास, 2.5 तास आणि कधी कधी 3 तास चालली. आता ऑनलाईन प्रॅक्टिस हा एकत्रित सराव होता, 4 गटांचा वेगळा वेगळा नव्हता. प्रफुल्ल साने, मला खूप कौतुक करायला वाटेल तुमचं, की आपल्या ग्रुपमध्ये कोणीही असा नाही विचार केला की आपण आपल्या ग्रुपचाच प्रॅक्टिस करूया, आणि त्याला तुम्ही सपोर्ट केला. तुम्ही म्हणालात नाही, सगळ्यांचंच काही ते एकत्रित होऊन दे, आपण पुढे बघू. आणि याचा उल्लेख का केला, कारण ह्याचा उल्लेख झालेला नसतो ना, या फोनवर वगैरे झालेल्या गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की ग्रुपचं इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस झालीच नाही. आणि मग आपण सावरकर गार्डन नांदिवली रोडच्या तोंडाशी आहे, तिथे प्रॅक्टिसला भेटायचं ठरवलं 4 वाजल्यापासून. आणि तिथे एक वेगळाच अनुभव आला.
म्हणजे आम्ही शाळेत असताना किंवा कॉलेज असताना परीक्षेपूर्वी जसं एखाद्या बाजूच्या गार्डनमध्ये जाऊन अभ्यास करायचो. तिथे 4 ग्रुप 4 वेगवेगळ्या ठिकाणी बसले होते आणि आपल्या अभ्यासात एवढे मग्न होते, की त्यांच्या आजूबाजूने आम्ही फिरत होतो. त्यांचं कोणाचंच कशाकडे लक्ष नव्हतं. आम्ही म्हणजे मी आणि सुहास गुर्जर. आणि तो अनुभव मला बघायला पण खूप आवडला. म्हणजे आम्ही ज्येष्ठत्वामध्ये एखादं परीक्षा द्यायची आहे किंवा स्पर्धा जिंकायची आहे आणि सांघिकपणे अभ्यास करायचा आहे. तर तो कसा करू शकतो त्याचं ते छान उदाहरण होतं. छान गिव्ह अँड टेक होतं. प्रत्येकाच्या हातात कागद होतं. कोण कोण काय लिहून घेत होतं. अनंतकुमार जोशींच्या हातात खूप बाड होते. ते आपल्या ग्रुपमध्ये लिहून देत होते. सुहास गुर्जर यांनी एक कागद कठीण गाण्यांचा पाठपोट लिहून आणून त्याच्या 4 कॉपी 4 ग्रुपसाठी आणल्या होत्या. हे जे एकंदर जो सीन होता ना, तो खरंच अचंबा करण्यासारखा होता. म्हणजे आपल्याच ग्रुपची आपल्याला वेगळ्या पद्धतीने ओळख होणं आणि ऐन वेळेला ना, आपल्या एका स्पर्धकाला हायजॅक करण्यात आलं हो. ते म्हणजे दत्तात्रय दातार. हायजॅक म्हणजे काय? त्याच लोकांनी केलं अंताक्षरीवाल्यांनी. दत्तात्रय दातारांना उचललं आणि सांगितलं, की तुम्ही सगळ्यांच्या सगळ्या स्पर्धासाठी कीबोर्ड वादनाचं काम करायचं. खरं म्हणजे हा गुन्हा आहे सुप्रियाताई, की असंच कोणत्यातरी ग्रुपमधल्या एखाद्या माणसाला उचलायचं आणि पांगळा करायचा ग्रुप. पण आम्ही पांगळे होऊ शकत नव्हतो. आमच्याकडे 3 स्टँड बाय कॅन्डिडेट्स होते आणि ते सगळ्या सरावात होते. त्यामुळे आपण तिथे सुहास गुर्जर यांचं नाव घेतलं. त्यांनी ते फार विलिंगली आयत्या वेळेला मान्य केलं आणि आपल्या 4ही टीम तिकडे मस्तपैकी अनुभव घेऊन आल्या, लढाई जिंकून आल्या असं मी म्हणेन. कारण आपल्याला प्रत्येक दिवशी, प्रत्येक विषयातून वेगळं-वेगळं काहीतरी शिकायचं असतं आणि त्याप्रमाणे मग मनात आलं, की आम्ही अंताक्षरी स्पर्धेच्या 5 दिवस इंटेन्सिव्ह प्रॅक्टिस केलेले आहेत. मग आमच्या सगळ्या स्पर्धकांचे अनुभव म्हणजे नक्की आपण त्याच्यातून काय शिकलो किंवा आपल्याला काय अनुभव आला हे जाणून घेऊया आणि त्यासाठी आजचा हा आगळा वेगळा विषय आहे आणि इथे तब्बल 16 जण बोलणार आहेत आज. तर इथून आपण सुरुवात करायची. सुरुवात करा. हो. मला अंताक्षरीचं ॲडव्हर्टाइज समजली तेव्हा खूप आनंद झाला. मला भाग घ्यायचाच होता त्याच्यात. पण कुठल्या ग्रुपमध्ये जावं आणि काय करावं हा प्रश्न पडला होता. पण नंतर मी एकदा WhatsApp बघितलं आणि मला कळलं, की दिलासामध्ये काहीतरी ग्रुप तयार होत आहेत. मी नावं वाचली आणि 4थ्या ग्रुपमध्ये कमी होते मी. म्हणून मी नाव दिलं. मला मला घेतलं सुद्धा आणि मला खूप आनंद झाला. मला जायचंच होतं ह्याला अंताक्षरीला एक अनुभव. म्हणजे मी कधीच भाग घेतला नव्हता. कधीतरी ज्येष्ठ नागरिकमध्ये मी एकदा घेतला होता. मला गाणं येतं पण मी तिथे बसले की एकदम ब्लँक होऊन जाते आणि मला शब्द आठवत नाही. चांगलं गाणं येत असून सुद्धा. पण माझ्या ग्रुपमध्ये मिस्टर ठक्कर, नितीन ठक्कर आणि तो मेधा जोशी आणि ह्या होत्या अ, अनिता जोशी. त्या त्या चांगल्या अनुभवी होत्या. मला काही अनुभव नव्हता, पण मला जरा टेन्शन येत होतं त्याचं. प्रॅक्टिस भरपूर झालेली होती, तरी सुद्धा टेन्शन. तर आम्ही तिथे बसल्यानंतर म्हणजे आला दिवस तो ह्याचा अंताक्षरीचा. आम्ही आमचे 5 ग्रुप तिथे पहिल्यांदा पहिल्याच फेरीत आम्ही होतो आणि बसल्यावर आम्हाला मी टेन्शन फ्री झाले तिथे. कारण इतकं सुंदर वातावरण आणि हे छान होतं एकदम त्या अँकरिंग करणाऱ्या आणि माझा ग्रुप चांगलाच होता. सौ मेधा जोशी त्या म्हणाल्या, की "तुम्हाला शब्द आठवले नाही तरी मी सांगेन तुम्ही गाणं म्हणा." आणि नितीन ठक्कर तर हिंदीमध्ये एकदम मास्टरच होते. त्याच्यामुळे एकदम मी फ्री झाले, टेन्शन फ्री झाले. मला खूप आनंद झाला. आता म्हटलं एखाद्या वेळेला आपण जिंकू.
पण त्यांनी 5 राउंड म्हणजे कसे कसे घेणार आहेत ते आम्हाला सांगितलं आणि एक पेपर आमच्या टेबलवर आला. 5 ग्रुप आणि 5 असे 5 ग्रुप पुढे होणार होते 4 आणि त्याच्यात 5 ग्रुपमधले एकच निवडणार होते. त्यामुळे जरा परत टेन्शन आलं. पण आम्ही आम्हाला माहिती होतं ते शेवटच्या अक्षरावरनं पहिला राउंड झाला, नंतर शब्द एक दिला, तो राउंड झाला आणि तिसरा राउंड जरा आम्हाला कठीण वाटला म्हणजे काय आम्हाला आमच्या वेळेला जो सीन आणि त्यांनी सांगितलं होतं आणि गाणं ते आम्हाला काही जमलं नाही आणि दुसऱ्या ग्रुपमधल्यांना सांगितलं तेव्हा आम्हाला ती गाणी येत होती म्हणजे पण उपयोग काहीच नव्हता त्याचा. कारण असे मार्कही देणार नव्हते म्हटलं तरी आणि अ, मिस्टर नितीन ठक्करनी 2 गाणी म्हटली, पण आम्हाला काही त्याचे मार्क नाही मिळाले. मला खूप छान वाटलं. आम्हाला बझल राउंडमध्ये जरा म्हणजे सेकंडचा एक प्रॉब्लेम पडतो बझल वाजवण्यात आणि गाणी येत असून सुद्धा ते जमलं नाही. पण आम्हाला 30 मार्क मिळाले. मला खूप आनंद झाला. आम्ही प्रॅक्टिस केल्याप्रमाणे आदल्या दिवशी म्हणजे ह्याच्यात बागेमध्ये जी आम्ही प्रॅक्टिस केली होती, त्यातलं सुद्धा म्हणजे काही चाललं नाही. वेगळेच राउंड झाले. म्हणजे आम्ही असं केले होते, की प्रत्येक गायकाचे लता मंगेशकर, आशा भोसले, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर असं सगळ्यांचे आम्ही 5-6 गाणी निवडून ते आपल्याला त्यांनी जर एखाद्या अ, गायकाची गाणी सांगितली तर पटापट आली पाहिजेत, अशी आम्ही त्या दिवशी हे केली होती. नंतर प्रॅक्टिस भरपूर झाली. त्या मानाने तसं काहीच मला वाटलं नाही, की इथं अंताक्षरीमध्ये काही सोप्पे वाटले एकदम आणि त्यांनी पण टेन्शन फ्री पहिल्यांदाच करून टाकलं, की तुम्ही आनंद घ्या अंताक्षरीचा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. बस मला आता याच्यापुढे काही बोलायचं नाही. खूप छान झालं. प्रॅक्टिस पण छान झाली. एवढंच. करा, आवाज येतोय? सुरुवात करा. हा, नमस्कार मित्रांनो. सवंगड्यानं म्हटलं तरी हरकत नाही. आपण 11 तारखेला आपल्या व्हॉट्सअप वरती एक मेसेज आला की आपल्याला अंताक्षरीमध्ये भाग घ्यायचा आहे आणि त्यानंतर आम्ही 11 तारखेला देशपांडे सरांच्या घरी भेटलो. त्या दिवशी काही गाण्यांवरती डिस्कशन झालं आणि आपण 4-4 जणांचा गट करून आपण आपले 4-5 ग्रुप आपण या स्पर्धेसाठी पाठवायचं असं ठरवण्यात आलं. आणि आता ह्याची प्रॅक्टिस कशी करायची आणि आपण कुठे भेटायचं याच्याकरता आपला तो जो सोमवार ते शनिवारचा जो हे होता आपला जो कार्यक्रम आपण जे करतो ऑनलाईन त्याच्याकरता तो मोकळा वेळ होता आणि त्या वेळेत आपण तो टाइम जो आहे तो आपण याच्याकरता युटिलाइज करावा असं ठरवण्यात आलं आणि मग आम्ही लागलो कामाला. सगळ्यांचा एकच संघ आहे असा विचार करून सगळ्या संघाने एकत्र लढायचं. तिथे जे काय ग्रुप पडतील ते ग्रुप निराळे होतील, पण आपण एकत्र सांधिक काम करायचं आणि आपण ह्या लढ्याला सामोरं जायचं असं ठरवून मग आम्ही कामाला लागलो. याच्यात आपले मातब्बर प्रफुल्ल साने सर हे अंताक्षरीमध्ये अनुभवी होते. त्यांनी 2-3 बक्षिसं पण जिंकलेली होती. त्यांनी आम्हाला सगळ्या तऱ्हेचा गायडन्स दिला. दरवर्षी निरनिराळ्या तऱ्हेचे निरनिराळ्या प्रकारची अंताक्षरी कशी खेळायची, शब्दावरून कशी खेळायची. जर आपल्याला समोर चलचित्र दाखवलं किंवा शब्द दिला तर कसं खेळायचं याबद्दल आपल्या ह्याच्यात खूप डिस्कशन झालं. आपल्या व्हॉट्सअप वरती ऑनलाईन मध्ये डिस्कशन झालं आणि त्याच्याप्रमाणे मग आमची जोरात तयारी सुरू झाली आणि आपल्या व्हॉट्सअप वरती ग्रुप आलेले होते 4-4 जणांचे ग्रुप. मग ते आम्ही पण एकमेकाला कॉन्टॅक्ट केलं आणि आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये सगळ्यात शेवटी सावरकर गार्डन मध्ये त्या ग्रुपना सेपरेट बसवून त्या याच्यामध्ये जी एकता आणि एकत्र बसून जे आमची प्रॅक्टिस झाली, आमच्या या ग्रुपमधली जी सदस्यांची एकमेकात जी देवाणघेवाण झाली ती एवढी चांगली आणि एकजुटीची सांधिक होती की त्याच्यामुळे आमचं एक बॉन्डिंग तयार झालं की हा आम्ही आता या स्पर्धेला जाऊन
काहीतरी जिंकून आम्ही प्राईज आणू शकू, असा आम्हाला एक आत्मविश्वास निर्माण तिथे झाला होता. यश मिळो ना मिळो, त्यावेळेला मी एक माझ्या मनात एक समीकरण मांडलं, इक्वेशन म्हणतात त्याला. अंताक्षरी इज इक्वल टू टाइम मेमरी प्लस अलर्टनेस. आपण 20 तारखेला सोमवारी अंताक्षरी स्पर्धेचा एक आगळा वेगळा अनुभव घेतला. या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या सर्वांमध्ये एक अतूट नातेसंबंध निर्माण झाले. सर्वांनी मिळून एकत्र बसून विचार मंथन करण्याचे एक नवीन तंत्रज्ञान आपल्याला आत्मसात करता आलं. सर्वांनीच तन मन झोकून आपापल्या परीने खूप नवीन प्रयोग करून आपण विजयश्री कशी खेचून आणायची किंवा कशी खेचून आणू शकतो यासाठी अथक परिश्रम घेतले होते. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे असं म्हणतात, किंवा प्रयत्नांती परमेश्वर. यश मिळो अथवा न मिळो, प्रयत्न करणे हे तर आपल्या हातात असतं. या ठिकाणी आपण एकच म्हणू शकतो, भागवत-गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोत्वकर्णमी. फळाची अपेक्षा न करता काम करत राहिलो तर यश आपल्या मागे आपोआप चालत येते. सवंगड्यानो, आपण या वृद्धत्वात श्रेष्ठ होऊन एवढ्या मोठ्या संख्येने अंताक्षरी स्पर्धेत भाग घेतला, हेच मुळात आपले मोठं यश आहे. एकंदर 80 स्पर्धकांपैकी 20 सहभागी स्पर्धक हे आपल्या दिलासा विरंगुळा केंद्र आणि महिला परिवर्तन संस्थेचे होते, आणि हेच आपल्या सर्वांचं मोठं यश आहे. असं म्हणतात, विशेष आभार मानायला हवेत ते सुप्रिया सावंत यांचे. त्यांच्या प्रयत्नामुळेच आपल्या या अंताक्षरी स्पर्धेबद्दल माहिती मिळाली, आणि श्रीयुत साने सरांमुळे पण आपल्याला या स्पर्धेत सहभागी होता आलं. पूर्वानुभवाप्रमाणे प्रफुल्ल साने यांनी तयारी करण्यासाठी बऱ्याच टिप्स दिल्या, त्याचाही फायदा आपल्याला झाला. खासनीस मॅडमने पण काही गोष्टी आपल्याला सांगितल्या. आता अंताक्षरी स्पर्धेबद्दल शेवटच्या अक्षरावरून गाणे म्हणणे, त्यांनी दिलेला शब्द त्या गाण्यात असलेलं गाणं म्हणणे, अभिनेता, अभिनेत्री आणि एखादी वस्तू सांगणे, आणि त्या तिघांचा मिलाप ज्याच्यात आहे ते गाणं म्हणणे, किंवा वाजवलेल्या धूनवरून गाणं म्हणणे, हे आम्हाला नवीनच होतं. एकदम अचानक एखादं गाणं आठवेलच याची शाश्वती आम्हाला नव्हती. तरी सुद्धा ज्या खुर्चीवर बसलेलो आहे त्या खुर्चीला मान देऊन आपण प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि त्या कर्तव्य दृष्टीने आम्ही त्या टेबलवरती बसून आम्ही आपल्या संस्थेने पाठवलेल्या त्या सहभागाचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. 200-300 श्रोत्यांच्या उपस्थितीत आपल्या संस्थेचे आणि आपले नाव या स्पर्धेसाठी घोषित होणे ही सुद्धा केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. सवंगड्यानो, पुढच्या वेळी आपण सर्वजण अधिक संस्थेने अशा प्रकारच्या सर्व स्पर्धेत भाग घेऊन यशस्वी मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि आपले ज्येष्ठातले श्रेष्ठत्व सिद्ध करूया. जय श्रीराम. सुरुवात. सर्वांना नमस्कार. आपण ज्या अंताक्षरी स्पर्धेत भाग घेतला त्यामुळे आपली सांघिक भावना वाढली, कारण आपले 4 ग्रुप होते आणि सगळे मातब्बर लोक होते, म्हणजे ऑर्केस्ट्रामध्ये वगैरे भाग घेतलेले वगैरे सगळे होते. पण काय आपलं लक नव्हतं. लक फॅक्टर इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण शेवटच्या राऊंडला त्यांनी ज्यांना आयत्या वेळेला भाग घ्यायचा आहे त्यांना बोलवलं. त्यापैकी 4 जण गेले. त्यातले 2 बायका आपल्या, एकच बाई आपल्या विरंगुळ्यातली होती, आणि गावंडे म्हणून कोण होती ती दुसऱ्या ग्रुपमध्ये होती. आपल्या प्रबोधिनी ठाकूर एका ह्याच्यामध्ये होती. आयत्या वेळेला त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांना एंट्री दिली, कळलं का. आणि एकच त्यांच्यातले जे सोनावणे म्हणून ग्रहस्थ होते त्यांना सगळं येत होतं.
पण या तिघींना म्हणजे माझी एक मैत्रीण गोळे होती, तिला तर अगदी ब्लँक होती. ती म्हणाली मी जाऊ का नको? मी म्हटलं जा ग, तुला बोलत आहेत तर जा तू. शी वॉज व्हेरी ब्लँक. तरी पण त्यांनी शेवटची ट्रॉफी जिंकली. आणि सर तुम्ही आम्हाला सांगितलेलं 3 आपल्याला बक्षिस मिळून आणि एक उत्तेजना असते, पण तिथे 2च ट्रॉफ्या होत्या, 1 नंबर आणि 2 नंबर. म्हणजे चौघांना त्या ट्रॉफ्या मिळाल्या आणि खूप छान होत्या ट्रॉफ्या वगैरे. कारण आम्हाला 2015 मध्ये मिळाली ती काही एवढी खास नव्हती, पण खूपच छान होता. मला एक सांगायचं म्हणजे गणपती मंदिरामध्ये पहिली जी राऊंड झाली ती फक्त मराठी तुम्ही बोलू शकता, म्हणजे मराठी गाणं म्हणू शकता असं होतं. दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक शब्द आलेला, आम्हाला गुलबदन आलेला, मग आम्ही लगेच गाणं म्हटलं. तिसऱ्या राऊंड मध्ये अभिनेत्री आणि अभिनेता आणि कुठली तरी एखादी वाहन किंवा कुठेतरी असं ह्याच्यात वगैरे बसलेत, गॅरेज मध्ये बसलेत वगैरे, ते म्हणजे एवढं आठवणं आम्हाला शक्य नव्हतं आमच्या वयाला, कारण एवढे काय आम्ही हिंदी सिनेमा पाहत नाही. म्हणजे बहुतेक सगळ्या हिंदी राऊंड होत्या. हे मला खटकलं. म्हणजे सगळेच प्रेक्षक पण बोलत होते हे काय मराठी मधलं काहीच नाही, नुसतं हिंदीच सांगतायत, म्हणजे आजूबाजूचे लोक. नंतर विशेष म्हणजे काय माहितीये, जो चौथा राऊंड होता त्याच्यामध्ये आपण मार्क मिळवू शकत होतो, कारण 5 हे गाणी दिलेली आणि दातार सर ते म्युझिक वाजत होते आणि आपण लगेच बजर दाबायचा आणि बजरचे तिकडे बल्ब होते, ज्याचा बल्ब पहिला पेटेल त्याने गाणं म्हणायचं. पण ते रिस्की होतं, कारण आपण जर बजर दाबला आणि आपल्याला गाणं आलं नाही तर आपले 10 मार्क कट व्हायचे. म्हणून आम्ही सगळे त्याच्या अगोदर आमच्या अगोदर रफी विफी नावं दिली होती, आमच्या आशा भोसले होतं, असं सगळे नटांचीच नावं दिली होती प्रत्येक ग्रुपला. आमचा आशा भोसले होता. तर एक गाणं असं वाजलं गेलं शेवटचं. मग मी साने सरांना ते आता मीच बजर दाबते. मी पहिल्यांदा बजर दाबून घेतला पटकन आणि ते गाणं होतं डफली वाले डफली बजा. तर मी काय म्हंटल, रुक जाना नहीं रुक जाना नहीं तुम कहीं हार के, कांटों में चल के मिलेंगे साए बहार के. हे गाणं, या दोघांची जी धून आहे ती तुम्ही बघा, सेम आहे अगदी. कारण आपल्याला वेळच नसतो ना ते दाबल्यानंतर लगेच गाणं म्हणायला. तर मी ते म्हंटल, ते चुकीचं होतं. डफलीवाले बरोबर होतं. शेवटचा चान्स घेतला मी, कारण पहिले 4 साने सरांनी काय हे म्हणजे त्यांना पटकन दाबता आलं नाही, म्हणून मी शेवटी म्हटलं मी दाबते आणि मी म्हणजे माझे 10 मार्क कट झाले. आम्हाला एकूण 30 मार्क मिळाले. आम्ही सॅटिस्फाय आहोत, कारण अतिशय टफ होता आणि शेवटचा जो राऊंड होता म्हणजे जे जिंकलेले त्यांच्यामध्ये त्यांनी हे तेव्हा सगळे गेलेले, बहुतेक लोक गेलेले, त्यांनी आम्हाला पिक्चर मध्ये डायलॉग्स सांगायला सांगितले. म्हणजे ते म्हणत होते आणि त्याच्यावर लगेच गाणं म्हणायचं. शक्य आहे का? कोणालाच आलं नाही डायलॉग्स मधून गाणं म्हणणे. डायलॉग्स ऐकून दाखवत होते, बाबू मोशाय वगैरे काहीतरी असं, आणि लगेच गाणं म्हणायचं. इट इज नॉट पॉसिबल. कोणालाच आलं नाही. तो राऊंड फुकटच गेला. म्हणजे अतिशय, आणि हे प्रोजेक्टर वगैरे काही लावलेलाच नव्हता. प्रत्येक वेळेला तेच होतं. मला ते बरोबर नाही वाटलं. मी माझं ते मत सांगितलं तुम्हाला, कळलं? बस एवढंच मला करा सुरू. करा. करू सुरू. हा. होय. प्रथम सर्वांना माझा नमस्कार. आजच्या चर्चेचा विषय आहे अंताक्षरी स्पर्धा आणि माझा अनुभव. आतापर्यंत अनेक वेळा अंताक्षरी स्पर्धा सार्वजनिक कार्यक्रमात, घरगुती कार्यक्रमात, टीव्हीवर बघितल्या होत्या, ऐकल्या होत्या. त्यात सर्वसाधारणपणे गाण्याचे शेवटचे अक्षर जे येईल त्या अक्षरावरून विरुद्ध पार्टीने गाणे म्हणायचे इथपर्यंत माहित होते. परंतु आता अंताक्षरीचे स्वरूप बदलले आहे. पूर्वीसारखे साधे सोपे राहिलेले नाही. त्यामुळे स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा हा विचार कधी केलाच नव्हता. पण 15-20 दिवसापूर्वी पीव्हीकेच्या ग्रुपवर 11 तारखेला एक पोस्ट आली. गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणेश मंदिरात 20 मार्चला सांघिक अंताक्षरी स्पर्धा होणार आहे आणि ते पण ज्येष्ठ नागरिकांसाठी. पहिल्यांदा मी या विषयाकडे दुर्लक्षच केले होते, पण रोज 4-4 जणांची नावे ग्रुपवर यायला सुरुवात झाली. चर्चाही सुरू झाली. त्यानंतर मी पण डेअरिंग करून नाव पाठवले पहिल्यांदा स्पर्धेसाठी. एकंदरीत 15-16 नावे ग्रुपवर आली. नंतर एकमेकांची चर्चा करून 4-4 जणांचा ग्रुप करण्यात आला. त्यामध्ये मी, प्रफुल्ल साने, नीता उपासनी आणि खासनीस मॅडम असा 4 जणांचा ग्रुप होता व ऑनलाईन प्रॅक्टिस करायचे ठरले.
यामध्ये श्री प्रफुल्ल साने, निवेदिता खासनीस या अनुभवी व्यक्तींनी आम्हा सर्वांना खूप बहुमोल असे मार्गदर्शन केले. एकंदरीत 16 स्पर्धक आणि 4 राखीव असे टीमवर्क सुरू झाले. अभ्यासाला ही सुरुवात झाली. आता सर्व स्पर्धकांच्या झोपा उडाल्या होत्या. गुगलवर जुन्या नव्या गाण्यांची लता, आशा, रफी, मुकेश, सुमन कल्याणपूर, गीता दत्त इत्यादी गायकांच्या गाण्यांचा शोध लावणे, प्रत्येक गाण्याचे ध्रुवपद, मुखडा आपल्याला येतो की नाही याची ऑनलाईन टेस्ट सुरू झाली. ध्रुवपदांचे पाठांतर, एका चित्रपटातील 5-5 गाणी 10 सेकंदात भराभर पण चालीवर आपण म्हणू शकतो की नाही याची प्रॅक्टिस सुरू झाली. तसेच डबल शब्दांची सुरू होणारी गाणी, आपण ठराविक शब्दांवरून सुरू होणारी, अक्षरांवरून सुरू होणारी गाणी, त्यांचे पाठांतर, गीतकार, संगीतकार यांचा अभ्यास, ऑनलाईन चर्चा, एकमेकांचे शंका समाधान असे टीमवर्क सुरू झाले. 5 दिवस आम्ही ऑनलाईन आणि रोज 2 तास याप्रमाणे प्रॅक्टिस केली. गुगल आणि YouTube पूर्णपणे पिंजून काढला होता. एक दिवस प्रॅक्टिससाठी आम्ही 16 स्पर्धक सावरकर उद्यानमध्ये एकत्र जमलो आणि गार्डनमध्ये बसून सर्व गाणी प्रामाणिकपणे 2-3 तास गाण्यांची प्रॅक्टिस, गाण्यांची ध्रुवपदे वहीत लिहून काढली होती. एकंदरीत माझ्यासाठी अंताक्षरी स्पर्धा हा एक शिकण्यासारखा वेगळा विषय होता आणि माझ्या ज्ञानातही बरीच भर पडली. मी या स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेतला होता. एक टीम वर्क या भावनेने मी या स्पर्धेचा अनुभव घेतला. त्यामुळे आता कॉन्फिडन्स आला आणि 20 मार्चला स्पर्धा झाली. जरी आम्हाला अपयश आले तरी अपयश ही यशाची पहिली पायरी, त्यामुळे प्रयत्न करणे आपल्या हाती असते. अपयश आपल्या हाती नसते. या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे नवीन अनुभव आणि खूप आनंदही मिळाला आणि मजा आली. नमस्कार. करा. आज माझा सादरीकरणाचा पण पहिला दिवस आहे आणि अंताक्षरी स्पर्धेमध्ये मी पहिल्यांदाच भाग घेतला होता. त्याच्यामुळे हे दोन्हीही माझे पहिलेच अनुभव आहेत म्हणलं तर हरकत नाही. तर आमचा जो ग्रुपला तिथे जे नाव दिलं होतं अंताक्षरी स्पर्धेमध्ये ते होतं आम्ही किशोर कुमार. तर आम्ही किशोर कुमार सर, किशोर कुमार प्रमाणे नंबर मिळणार ह्याच्या अर्थात सर्वच जण यश मिळण्याच्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न करतात. तर अंताक्षरी स्पर्धा नेहमी प्रवासामध्ये बसमधील वेळ आनंदात घालवण्याचा उत्तम उपाय म्हणजे गाण्याच्या भेंड्या. भेंड्या हा शब्द सर्वसामान्यपणे अशा वेळी वापरला जातो, पण काही नियम व चौकटीबद्ध गाणी वेगवेगळ्या ग्रुपमध्ये खास करून स्पर्धेसाठी म्हणली जातात. तर ते नाव त्याचं अंताक्षरी असो. तर निवृत्तीनंतर गाणी म्हणणे, कराओके ट्रॅकवरती म्हणणे याचा थोडाफार सराव 1-1.5 वर्षाचा अनुभव विरंगुळा केंद्रामध्ये झालेला असल्यामुळे मी स्पर्धेसाठी नाव दिले. स्पर्धेच्या तयारीसाठी अंताक्षरी ग्रुप बनवला. ग्रुप बनवला जे आम्ही 4 ग्रुप, जवळजवळ 16 स्पर्धक होते. 16 स्पर्धकांचा ग्रुप, सर्वांचा एकच ग्रुप बनवला तयारीसाठी. त्यामध्ये पूर्वी अशा स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सभासदांवर, म्हणजे ज्यांनी पूर्वी ज्या सभासदांनी अशा अंताक्षरी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता त्यांच्यावरती ही जबाबदारी टाकली होती की बाकीच्या स्पर्धकांची तयारी करून घ्यायची. आणि त्यांनी पण, मला वाटतं त्यांनी स्वतः उलट सुचवलं, आणखीन सर्व स्पर्धकांची तयारी करून घेतली. सुरुवातीच्या शेवटच्या अक्षरावरून पुढील गाणे म्हणणे हे सोपे होते, पण जसजसा पुढील वेगवेगळ्या पद्धती, जशा 2 विशिष्ट गायक गायिकांनी म्हणलेली गाणी शेवटच्या शब्दावरून म्हणायची किंवा एखाद्या शब्द देऊन त्यावरून गाणी म्हणणे, गाण्याचा प्रसंग पाहून त्यावरून गाणी आठवणे हे अवघड वाटत होते. मग शाळेच्या परीक्षेसाठी तयारी चालू झाली.
जशी परीक्षेसाठी तयारी चालू होती तशी तयारी आमची चालू झाली. रात्रीचं जागरण करून आम्ही पण खूप लिखाण वगैरे तयारी आम्ही पण चालू केली होती. वेगवेगळ्या प्रकारची गाणी लिहून काढली. बरेचदा काय व्हायचं, गाणी म्हणत असताना आमच्या समोर कागद असायचा किंवा ट्रॅक असायचा, त्याच्यामुळे आम्हाला मध्ये अडखळ जरी असं तरी सुद्धा तिथे आम्हाला सांगण्यात की पूर्णपणे व्यवस्थित ध्रुपद आलं पाहिजे म्हणून आम्ही ध्रुपद लिहून घेतलो. त्यामध्येच काही आम्हाला शेजारच्या लोकांनी पण काही मदत केली. त्यांनी सांगितलं आम्हाला युट्यूब वरती शॉर्ट म्हणून एक असतं, ते तेवढंच तुम्ही बघा, म्हणजे तुमचं पटापट तुमची तयारी होईल. शॉर्ट मध्ये तुम्हाला फक्त ध्रुपद मिळतील आणि तुम्ही ती तयारी कराल म्हणून. तशी पण आम्ही तयारी केली. वेगवेगळ्या प्रकारची गाणी लिहून काढली. पण काय, आज दुसऱ्या दिवशी सकाळी आठवण्याचा प्रयत्न केला तर परत काही आठवत नव्हतं, परिपाठी होत होती. पण म्हणलं नाही ठीक आहे, परीक्षेमध्ये पण असंच होतं. पण परीक्षा लिहायला लागल्यावरती आपोआप जसजशी परीक्षेचं उत्तर लिहायला लागलो की तसं सुचत जातं. त्याच्यामुळं असं वाटलं की ठीक आहे, आपल्याला सुचेल, आठवेल. स्पर्धेला जाताना उजळणीसाठी म्हणून पेपर पण घेऊन गेलेलो होतो. पण बाकीच्या सगळ्यांच्याकडे बघितलं आणि कोणीच काही वाचत नव्हतं. त्याच्यामुळे सगळे आपले आनंद घेत होते. म्हणून मग आपण पण सरांनी सांगितलं होतं, आम्हाला सांगितलं होतं की नाही, तुमचं मन शांत ठेवून तुम्ही स्पर्धेला जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही मन शांत ठेवायचा व उगीच टेन्शन घ्यायचे नाही असं ठरवून सर्व पेपर्स परत ठेवून दिले. पहिल्या फेरीची नावे पुकारली. पहिल्या फेरीमध्ये आपल्यापैकी 2 ग्रुप सुरुवातीला गेले. त्यामुळे आम्हाला थोडासा अनुभव किंवा माहिती चांगली कळाली की कशा प्रकारची स्पर्धा आहे म्हणून ती. मी थोडी आमच्या ग्रुपमध्ये 2 सपाजत मातब्बर म्हणून थोडे आम्ही बिनधास्त होतो. त्यांच्यावरती आम्ही जरा थोडीशी जास्तीच जबाबदारी टाकली होती असं म्हणजे एक मला वाटतं. म्हणजे त्याच्यामध्ये मेस्त्री सर आणखीन आणि आमची जी बागेमध्ये उजळणी झाली होती त्याच्यामध्ये त्यांना सगळेच म्हणजे संगीतकारांच्या विषयी माहिती, ह्याच्याविषयी प्रत्येक विषयी माहिती होती. आम्हाला गाण्यांची माहिती होती पण फारशी म्हणजे त्यातल्या नट कोणते, फिल्म कोणती, एवढी फारशी म्हणजे आम्ही सांगतो प्रत्येक वेळेला, म्हणजे आवर्जून सांगतो आम्ही की ह्या फिल्म मधील हे गाणं आम्ही म्हणत आहोत. पण ते लक्षात ठेवण्याचा कधी प्रयत्न नाही करत. म्हणजे ती एक म्हणजे आम्ही थोडीशी आमची हे आहे म्हणजे की काय म्हणायचं, कमतरता आहे म्हणायला हरकत नाही, की आम्ही सांगतो प्रत्येक वेळेला हे गायक आहे, हे गीतकार आहेत, ह्या फिल्म मधील आहे, पण आम्ही ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न नाही केला. पण अरे देवा, पहिली फेरी मस्त झाली एकदम. अर्थात आमच्या ग्रुपमधील एक म्हणजे जे शरद मिस्त्री हे मातब्बर होते, त्यांनी पटकन गाणं म्हणलं आणि आम्हाला 10 मार्क मिळून गेले. दुसऱ्या फेरीच्या शब्दासाठी मी एकटी लेडीज म्हणजे महिला असल्यामुळे मला तिघा स्पर्धकांनी मला चिठ्ठी उचलण्याचा मान दिला आणि मी चिठ्ठी उचलली. तर काय नेमकं मी अवघड शब्दाची चिठ्ठी उचलली. आम्हाला शब्द आला अवघड नाही, या शब्द आला. त्यावर बाकीच्या दोघांची म्हणजे अरे नाही हे गाणं आहे, तुम्ही म्हणा, अरे तुम्ही सांगा गाणं, तयारी तुम्ही सांगा, बघू येईल असं म्हणण्यामध्ये पटकन 10 सेकंदाचाच वेळ होता. तो कधी 10 सेकंद वेळ गेला तर निघून गेला. मला पण एक गाणं माहिती होतं त्याच्यामधलं, पण मला अर्धवाक्यच माहित होतं. ते माझी नैया ढोंडे किनारा उपहार चित्रपटातील गाणं, पण मला अर्धवट माहिती होतं. त्याच्यामुळे मी काय ते हे म्हणजे बोलायच्या अगोदरच 10 सेकंद कसे गेले ते म्हणजे कळलंच नाही. त्याच्यामुळे पण एका गाण्याची अर्धीच वेळ ते नंतरची बझरची राऊंड आम्हाला एक गाणे बझरची वेळ योग्य, नंतरची जी स्पर्धा होती ती बझरच होती. बझर दाबायचा आणि पण आम्ही ह्याच्यामध्ये अगोदर पण मी सांगितल्याप्रमाणे बझर आणि माईक दोन्हीही आम्ही धुरा सांभाळायची एकांच्यावरतीच जबाबदारी दिली होती. त्याच्यामध्ये थोडीशी आमची चूक झाली किंवा काही म्हणता येत नाही, किंवा बझर आम्हाला नीट आमचा वाजला की नाही हे कळत नव्हतं. म्हणजे हे त्याच्यामुळे अरे आम्ही प्रत्येक वेळेला बझर दाबवत होतो पण लक्षात नाही आलं. पण आम्हाला त्याच्यामध्ये एका बझरचे आम्हाला आमचा पहिला बझर वाजला असणार म्हणून आम्हाला त्यांनी संधी दिली त्या गाणं म्हणण्याची. आणि रे ना बरसे हे गाणं मला म्हणायची संधी मिळाली, मी ते गाणं ओळखलं, त्याच्यामुळे मला खूप छान वाटलं. थोडासा आत्मविश्वास वाढला त्याच्यामुळे. नंतरच्या ह्याच्यामध्ये आताच
काही वेळापूर्वी दुसऱ्या ग्रुपनी सांगितलं त्याच्याप्रमाणे त्यांनी बझर पटकन दाबला आणि त्यांनी ते गाणं सुरुवात केलं. आता त्यांनी कोणतं गाणं म्हणलं मला लक्षात येत नाहीये. धून साधारण सारखीच होती असं त्या म्हणाल्या, पण मला ते गाणं माझ्या डोक्यात बरोबर लक्षात आलं मला की डफलीवाले गाणं आहे म्हणून ते. म्हणून मी म्हणजे ऍक्च्युली म्हणत पण होते ते गाणं डफलीवाले. म्हणजे ते सगळे जे अँकर म्हणजे आयोजक जे होते ते म्हणत होते 10 ते लोकांची पहिली संधी जाऊ दे मग तुम्ही म्हणायला चालू करा, अगोदर चालू करू नका. जसं बाकीच्या स्पर्धकांना पण म्हणत होते तसेच बाकीच्या प्रेक्षक लोकांना पण म्हणत होते. पण मला असं म्हणजे आणि मी त्यांचं झाल्यावरती लगेच मी डफलीवाले चालू केलं. डफलीवाले एक ध्रुपद मला म्हणायला पण मिळाला चान्स तिथे, पण अर्थात त्याचे गुण नाही मिळाले. पण तरी पण एक जो आत्मविश्वास जो म्हणजे अगदीच अजिबातच काही आत्मविश्वास नव्हता की अरे बापरे ह्या स्पर्धेमध्ये खूपच कठीण आहे ही स्पर्धा, नेहमीच्या गाण्यासारखी सिंपल नाहीये ही स्पर्धा, असं जे वाटत होतं. आत्मविश्वास थोडासा निर्माण झाला आणि म्हणजे धून ते प्रत्यक्ष वाजवत होते ते तिथे. दुसरं आम्ही तयारी कशी केली की आम्हाला सीन ऍक्च्युअल व्हिज्युअल दिसत होता सीन, तसं नव्हतं. ते चिठ्ठीमध्ये आम्हाला लिहून देत होते की हे 2 नट आहेत, नटी आहे, ही एक नटी आहे, हा प्रसंग आहे. त्याच्यामुळं आम्हाला कल्पना करणं थोडस ते अवघड गेलं. आणखीन पटकन लक्षात नाही होतं येत त्या ह्याच्याविषयी. त्यामुळे तिथे आम्हाला मार्क नाही मिळवता आले. दुसरा एक आमच्यात नेक्स्ट ग्रुप होता. मला वाटतं त्यांनी ह्यापूर्वी 2-3दा अशी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. त्यातील एक ज्येष्ठ म्हणजे हे होते सदस्य होते. त्यांचं म्हणजे त्यांना म्हणजे खूप ते म्हणजे इव्हन आयोजक सुद्धा म्हणत होते की हे खूप ह्यांच्याकडं म्हणजे संग्रह आहे गाण्यांचा, पण त्यांना ते काही ह्या वेळेला जमलं नाही. ते प्रत्येक वेळेला ते खूप निराश होत होते आणि ते म्हणत होते आजची ही माझी वेळ नाहीये म्हणून. त्यांनी एक अवघड गाणं जे आम्हाला नय्या जे गाणं शब्दावरनं म्हणायचं होतं ते त्यांनी म्हणलं. तर त्यांनी म्हणलं की तर ते आयोजकांनी पण त्यांच्यासाठी चॉकलेट दिलं, कारण हे गाणं नय्या शब्दावरचं गाणं खूप कठीण आहे म्हणून त्यांनी त्यांना एक चॉकलेट दिलं आमची फेरी संपल्यावरती की हे गाणं टफ होता हा शब्द, त्याच्यामुळे तुम्ही खरंच म्हणजे तुम्ही अवघड गाणं म्हणलं म्हणून त्यांना हे पण दिलं. असं म्हणजे कधी म्हणजे असं सांगून नाही येत की बाबा की आम्ही नवीन कधी कधी लक फॅक्टर पण थोडासा त्याच्यामध्ये अंताक्षरीमध्ये आहे. आणि पण हे सगळं आम्हाला खूप अनुभवायला सगळं ह्या आपल्या संस्थेमुळं मिळालं. एकाच बझर दुसऱ्या ग्रुपने चुकीचे म्हटल्यामुळे आम्ही ते म्हणले पण गुण नाही मिळाला. त्याच्यामुळे आम्ही 20च मार्क मिळवू शकलो. पण त्याच्यावरती आम्ही समाधान म्हणलं. संगीत म्हणले की मन डोलतेच. आमच्या बरोबर दुसरा संगीत म्हणले की मन डोलतेच. त्यामुळं आम्ही जरी आमचं पुढच्या राऊंड मध्ये किंवा आम्ही पुढच्या राऊंड मध्ये जाऊ शकलो नाही किंवा यशस्वी होऊ शकलो नाही, पण तरी सुद्धा आम्ही खूप आनंदी होतो. आम्हाला म्हणजे आम्ही त्या स्पर्धेचा खूप आनंद घेतला. धन्यवाद. 20 मार्च रोजी गणपती मंदिरामध्ये झालेल्या अंताक्षरी स्पर्धेमध्ये आम्ही दिलासा विरंगुळातर्फे भाग घेतला होता. आता माझ्या स्वतःपुरती ह्या अंताक्षरीचं काय टेकआउट आहे, मला काय त्याच्यातनं मिळालं तर माझ्या लहानपणी मी खेड्यामध्ये राहिल्यामुळे मला SSC पर्यंत कुठल्याही प्रकारचं हिंदी मराठी चित्रपट पाहता आले नाही. परंतु रिटायरमेंट नंतर दिलासा विरंगुळामध्ये जॉईन झाल्यानंतर काही मराठी हिंदी गाणी म्हणण्याचा प्रसंग आला आणि त्यामुळे आम्ही ह्या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आता याच्यामध्ये ज्येष्ठ किंवा सिनियर असल्यामुळे तिथं ऍक्च्युअली काम करताना किंवा भाग घेताना आम्हाला बजर कधी आणि कसा दाबणे, माईक कसा हाताळणे आणि महत्वाचं म्हणजे 10 सेकंदामध्ये लगेच धून वरती गाणं कसं म्हणणं हे खूप दुरापास्त होत होतं. त्याचा आम्ही इथून पुढे प्रयत्न करूया. फक्त या स्पर्धेमुळे आम्हाला आमच्या बरोबरचे जे सहकारी होते त्यांच्याबरोबर बॉन्डिंग आणि सांघिक आणि सहकार्याची भावना निर्माण झाली. अंताक्षरी स्पर्धा हे फक्त भेंड्यासारखं नसून एक विशिष्ट प्रकारचं तंत्र आहे. ते आत्मसात करण्याचा आम्ही इथून पुढे प्रयत्न करून हे एक प्रकारचं नॉलेजच आहे. नॉलेज इज अन ॲसेट. अंताक्षरी मध्ये पाहण्याचा दृष्टिकोन आतापर्यंत आमचा फक्त भेंड्यासारखा होता, परंतु आता
साने सरांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 20 फॉर्मॅट आहेत, ते सर्व करून इथून पुढे आम्ही सांघिक भावनेने अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये भाग घेऊ आणि मिळण्याचा प्रयत्न करू. आणखी ऑफकोर्स आयोजकांविषयी आम्हाला काही बोलायचं नाही, परंतु आम्ही मराठी गाण्यांची पण तयारी केली होती, परंतु मराठी गाणी फक्त सुरुवातीला फर्स्ट राऊंडला होती आणि इथून पुढच्या कुठल्याही राऊंडमध्ये मराठी नव्हती आणि त्यामुळे आमचं थोडं हे झालं. 10 सेकंदामध्ये गाणी ओळखून म्हणण्याचा इथून पुढे आम्ही प्रयत्न करू. नमस्कार. वा वा वा, छान. नमस्कार. मी लहानपणापासून अंताक्षरी स्पर्धेत गाण्याची आवड असल्यामुळे खूप वेळा भाग घेतला. 1915 साली पण स्पर्धा झाली होती अंताक्षरीची, त्यावेळी गणेश मंदिरमध्ये भाग घेतला. पण असा अंदाज होता की मराठी निम्मे होतील आणि हिंदी निम्मे होतील, पण यावेळी सगळी पहिल्या फेरी सोडता सगळी हिंदी गाणी होती. आम्ही तिघींनी मराठी गाण्यांची तयारी केली होती आणि नितीन भाई म्हणाले की मी हिंदीची तुम्ही टेन्शनच घेऊ नका, त्यामुळे मग पुढच्या ह्याला आपल्याला चान्स मिळेल असं आम्ही ठरवलं. आणि ह्याच्यातून अनुभव जो मिळाला तर ही 5 दिवसाची कार्यशाळा पूर्ण केली, त्यामुळे आत्मविश्वास चांगला होता आणि शेवटपर्यंत स्पर्धा पाहिल्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षा आपली तयारी खूपच चांगली होती. याबद्दल विरंगुळा केंद्राचं कौतुक आणि आभार. त्या दिवशी शिकलेल्या गोष्टी म्हणजे शब्दावरून सराव झाला होता, शब्द चांगले होते, हिरो हिरोईन स्थान, उदाहरणार्थ राजेश खन्ना, शर्मिला टागोर, टॉय ट्रेन, आराधना सप्पनो किराणी वगैरे असं. आम्हाला आलेलं गाणं नवीन निश्चल, प्रिया राजवंश व कार सगळं दृश्य डोळ्यासमोर दिसत होतं, पण गाण्याचे शब्द कठीण होते, 10 सेकंदात आठवले नाहीत. नितीनभाईंना गाणं येत होतं पण वेळ कमी पडला, कुणाला शब्द आठवले नाहीत. इथून पुढे विविध भारतीवर आज के फनकार सकाळी 9:30 वाजता व दुपारी 1 ते 3 मंच आहे गीत या कार्यक्रमात गाण्याबरोबर ही माहिती विचारतात व सांगतात. मला गाण्याची आवड असली तरी त्याचा मी गंभीरपणे विचार केला नाही. इथून पुढे ज्यांना अंताक्षरीत सहभागी व्हायचं असेल त्यांनी जरूर याचा लाभ घ्यावा. चौथी राऊंड होती बझर राऊंड. ह्यात मात्र घोटाळा होता. मोबाईलवर कुणाचा बझर आधी वाजला त्याचे फोटो काढत होते, पण काही निमिषाच्या फरकाने बझर वाजत होते. पण परीक्षक ज्या गटाला गाणं म्हणायला सांगतील त्यालाच संधी मिळत होती. परीक्षक व स्पर्धक सगळे डोंबिवलीतलेच होते. आम्ही त्यांना ओळखत होतो, पण ते ज्या गटातील लोकांना ओळखत होते त्यांनाच संधी देत होते. हे सर्व नशिबावर अवलंबून होते. वेळ कमी पडला व गुण कमी होतील या भीतीमुळे मी कमी पडलं असं मला वाटते. व जी धून वाजवत होते तिचा मुखडा पूर्ण असा नव्हता, म्हणजे ते 10 सेकंदच काय ते. फायनल राऊंड मध्ये दुसऱ्या गीताला प्रसंग गीताची फेरी होती. गरबा फेरी, होळी, दहीहंडी, आरती आणि दिवाळी असे प्रसंग होते. पण बऱ्याच मंडळींनी काही त्या ज्या फायनलला पोहोचले होते त्यांचीही चूक झाली होती आणि ती सगळी गाणी आम्हाला पाठी बसून आठवत होती. तिसरा राऊंड बझर, अंतरा वाजेल पण मुखडा म्हणणे, हम दोनोचा अंतरा वाजवला, सितारे झिलमिला उठे, अभिना जाओ छोडकर मुखडा. दुसरा अभिमान, ब्रह्मचारी, टॅक्सी ड्रायव्हर, हम आपके है कौन, मेरा नाम जोकर या सिनेमाच्या गाण्याचे अंतरे वाजवले. चौथ्या फेरीमध्ये दमशराक, अभिनय व गाणे, सिनेमाचे नाव ओळखणे 30 सेकंद वेळ, गुमनाम सिनेमा, हम काले है तो क्या हुआ दिलवाले है, बॉबी, हम तुम एक कमरे में बंद हो, श्री 420 मेरा जूता है जापानी. आणि चौथं हाथी मेरे साथी, चल चल मेरे हाथी ओ मेरे साथी. एका गटातल्या व्यक्तीने अभिनय करायचा आणि उरलेल्या लोकांनी ते ओळखायचं. 5वी फेरी नंतरचे गाणे ओळखणे, डायलॉग नंतरचे गाणे ओळखणे ही फेरी कठीण होती. आजच्या काळात सिनेमा पाठच हवा त्याच्यासाठी. आजच्या जगात पूर्वीसारखे एकच सिनेमा 10-12 वेळा पाहणे कठीण आहे. यात गाईड, कटीपतंग, आनंद, शोले इत्यादीचे चित्रपटांचे डायलॉग ऐकवले. शोले हा चित्रपट बहुचर्चित असल्यामुळे व बऱ्याच वेळा ते डायलॉगही लागत असल्यामुळे ते गाणी ओळखणं सोपं गेलं. शेवटी टाय झाल्यामुळे 3 गाणी वाजवली. त्यापैकी 2 गाणी ओळखणारा गट प्रथम तर एकच गाणे ओळखणारा गट दुसरा घोषित करण्यात आला. या सर्व गोष्टी मला शिकायला मिळाल्या. अंताक्षरी स्पर्धेचा नवीन अनुभव देऊन गेली. मला संधी दिल्याबद्दल विरंगुळा केंद्राचे धन्यवाद. नमस्कार. वा वा वा. नमस्कार. झालेला अंताक्षरी स्पर्धेचा अनुभव आला तो अतिशय
आनंदमयी होता. काही त्रुटी निश्चितच जाणवल्या, पण शेवटी आनंद हाच महत्वाचा असतो, जो आमच्या टीमने घेतला. शेवटपर्यंत हा आनंद टिकून राहिला हे विशेष. कारण कोणतेही संगीत हे मनाला भावणारं असतं, मग ते वाद्य असो अथवा शब्दांची महफिल. आणि तो धागा पकडून निसटत्या क्षणांना धरून राहिला. ज्येष्ठांसाठी केलेला हा कार्यक्रम निश्चितच स्तुत्य आहे. यासाठी गणपती मंदिरांच्या आयोजकांचे, प्रफुल्ल साने यांचे आणि सुप्रिया सावंत यांचे मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. वा 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 वा. खरंच आपल्याकडे जी अंताक्षरी स्पर्धा झाली, त्या स्पर्धेला नाही नाही म्हणता आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी तयार झालो. कुठलीही एखादी स्पर्धा म्हटली की त्याची जी तयारी आहे ती तयारी कशी करावी, हे संगीतात, हा विषय संगीताचा आहे. तर ह्याची तयारी करण्याचं जे काय एक आर्ट आहे, ते असं मला वाटतं की माधवी देसाई यांच्याकडे आहे. त्याने आम्हाला जे काय डायरेक्शन केलं, त्याच्यामध्ये गाण्याचं, कुठलं गाणं कसं येऊ शकतं, काय काय गोष्टी कन्सिडर होऊ शकतात. उदाहरणार्थ निरनिराळ्या प्रकारच्या अवयवांचं हे घेऊन, म्हणजे हात, पाय, डोळा किंवा आख असे शब्द देऊन त्याच्यावर गाणं आपल्याला म्हणाला सांगितलं जाऊ शकतं. त्या व्यतिरिक्त काही कठीण शब्द आहेत, जसं ठ म्हणजे ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए, अशा स्वरूपाची काही. त्याच्यानंतर काही शब्द 2 वेळा येतात. उदाहरणार्थ रुके रुके से कदम. ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित कल्पना देऊन त्या प्रत्येक गोष्टींवर 1-1, 2-2 गाणी आमच्याकडनं माधवीताईने तयार करून घेतली. हे खरोखर कौतुकास्पद आहे. असं आम्हाला काही सुचलं नसतं. प्रत्यक्ष आम्ही ज्या वेळेला तिथे जाऊन बसलो, आम्ही 4घांचा गट होता. त्यामध्ये अशोक देशपांडे, माधवीताई देसाई, मी आणि सुहास गुर्जर असे 4घे जण होतो. त्याच्यामध्ये अशोक देशपांडेंनी सिंहाचा वाटा होता. त्यांनी 2 गाणी म्हटली. मला गाणं आठवलं होतं, पण त्यांना पटकन म्हणता आलं म्हणून त्यांनी म्हटलं. नंतर माधवी देसाईंनी सुद्धा एक छान गाणं म्हटलं. असे आम्हाला 30 गुण मिळाले. अजून 2 गाणी आम्हाला येत होती, पण बझर दाबायला थोडा कदाचित उशीर झाला म्हणून ती आम्हाला काही म्हणता आली नाही. पण एकंदर या स्पर्धेमध्ये, अशा स्वरूपाच्या स्पर्धेमध्ये काय अभ्यास केला पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे, याची आम्हाला या स्पर्धेमध्ये भाग घेतल्यामुळे कल्पना आली. धन्यवाद. छान छान. करा. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आतापर्यंत अंताक्षरी स्पर्धा म्हणजे फक्त कॉलेज जीवनामध्ये अनुभवली होती, पण त्या स्पर्धेपेक्षा ही स्पर्धा काहीशी वेगळी अशा अर्थाने म्हणता येईल की इथे काही फक्त शब्दावरून गाणी म्हणता येत होती, पण त्याच्यानंतरचे जे 3रा आणि 4था जो राऊंड होता तो काहीसा कठीण होता. कारण त्याच्यामध्ये सिच्युएशनल राऊंड असा एक, म्हणजे चित्रपटातले नट, नटी आणि प्रसंग, तर तो प्रसंग आठवून गाणं म्हणणं हे काहीसं कठीण गेलं आणि ते सगळ्यांनाच कठीण गेला तो राऊंड. या एक अंताक्षरी स्पर्धेतनं मला एक छान असा अनुभव असा आला की विस्मृतीत गेलेली जी गाणी होती, जुनी गाणी जी आपल्या प्रफुल्ल सरांनी आमच्याकडनं करून घेतली, ती विस्मृतीत गेलेली जी गाणी होती त्याची आमची परत उजळणी झाली एक छान, आणि ती आम्ही बरीचशी आठवून म्हटली. त्याच्यामुळे आम्हाला फार आनंद मिळाला त्याच्यातनं, त्या गाण्यांमधनं. म्हणजे संगीत हे काही वेळेला आपण म्हणतो ना की स्वांत सुखाय किंवा आनंददायी असतं, तर तो अनुभव आम्हाला नक्कीच छान मिळाला. आणि दुसरा एक अनुभव म्हणजे आमच्या स्वतःच्या सांघिक सद्भावनेमध्ये वाढ झाली. हा एक छान, आणखी मोठा दुसरा एक चांगला
फायदा झाला आम्हाला. आणि अशा स्पर्धांची परीक्षा कशी म्हणजे या स्पर्धांची आपण कशी तयारी केली पाहिजे, आणखी कशा चांगल्या पद्धतीने आपल्याला याच्यात आणखी काय काय करता येईल याचं एक प्रशिक्षण थोडक्यात आम्हाला या स्पर्धेमुळे मिळालं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी जे मगाशी जे सांगितलं अनघाताईंनी की नय्या या गाण्यानी त्यांना ते आलं नाही, तर मी सहज बोट वर केलं आणि मला ते जुनं गाणं एकदम क्लिक झालं. कारण इथे खरी परीक्षा ही काय म्हणतो आपण सांगीतिक तुमचा बुद्ध्यांक किती चांगला आहे याची पण एक कसोटी घेतली जात होती. मग ही खरंच छान आहे की तुमच्या मेंदूला चालना मिळणं आणि तो सांगीतिक किती चालतोय हे बघणं, हे सुद्धा एक छान प्रकारचं प्रशिक्षण आहे मेंदूला. तर त्यांनी नय्या शब्द सांगितल्यावर मी हात वर केला आणि ते जुनं गाणं मला गायला मिळालं, त्याच्यामुळे माझाही थोडा आत्मविश्वास वाढला. ते जे गाणं होतं, हम थे जिनके सहारे वो हुए ना हमारे, डुबी जब दिल की नैया सामने थे किनारे. अर्थात ते दुसऱ्या संघासाठी होतं, पण मला त्यांनी गायला दिलं, त्याचे मार्क काही मिळाले नाही, तो भाग वेगळा. पण एक आठवण, मला एक आठवण राहून गेली छानशी. आणि याच्यातनं आम्हाला बरचसं शिकायला मिळालं. आणि बझर राऊंड हा काहीसा मात्र कठीण होता, कारण बझर दाबणं आणि 10 सेकंदामध्ये ते गाणं तुम्हाला आठवणं हा प्रकार काहीसा कठीणच आहे. आणि याची तयारी करणं हे जरासं थोडंसं मला कठीण गेलं व्यक्तिशः. आणि मला वाटतं ते सगळ्यांनाच कठीण गेलं असणार, पण एकूणच अनुभव अतिशय समृद्ध करणारा होता. आणि यासाठी मी आपल्या आयोजकांचे म्हणजे आपल्या गणपती संस्थांच्या जे त्यांनी आयोजन, या स्पर्धेचं जे आयोजन केलं होतं त्या सगळ्यांचे मनपूर्वक मी आभार मानीन. आणि पुन्हा एकदा मी सांगेन की हा असा ज्येष्ठत्वातला एक समृद्ध करणारा अनुभव दिला याबद्दल मी त्यांची ऋणी आहे. म्हणजे आम्ही सगळेच जण, कारण ही गाणी आणि अंताक्षरी स्पर्धा ही काहीशी वेगळ्या प्रकारची होती जी आतापर्यंत मी कधीच अनुभवली नव्हती. धन्यवाद. वा वा, छान. बरोबर. नमस्कार. अंताक्षरी स्पर्धेचा अनुभव मिळवण्यात दिलासा विरंगुळा केंद्र आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे सर्वप्रथम त्यांचे खूप खूप आभार. अंताक्षरी स्पर्धा ह्या पूर्वी टीव्हीवर काही बघितलेल्या आठवतात. म्हणजे उदाहरणार्थ अन्नू कपूर आणि दुर्गा जसराज यांची अंताक्षरी स्पर्धा मला वाटतं बहुधा तीच पहिली असावी टीव्हीवरची. पण त्या कशा तेवढ्या पुरतं ते ज्ञान किंवा जे बघितलं तेवढंच कळत होतं. आपण ज्याला म्हणतो की पोहायला जेव्हा आपण खरं म्हणजे पाण्यात उतरतो त्यानंतरच आपल्याला पाण्याचं तापमान किती आहे किंवा खोली किती आहे हे कळतं. तसं थोडंसं या स्पर्धेत उतरल्यामुळे झालं. या स्पर्धेच्या पूर्वतयारीतून जाताना मला असं जाणवलं की अंताक्षरी या शब्दाचा या स्पर्धेशी संबंध फक्त सुरुवातीलाच म्हणजे प्राथमिक फेरीत येतो. म्हणजे एरवी आपण ज्या गाण्याच्या भेंड्या म्हणून खेळतो तसे फक्त सुरुवातीलाच होतं. नंतरच्या सर्व फेऱ्या या एखाद्या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमाप्रमाणे, म्हणजे ज्याला आपण क्विज कॉम्पिटिशन म्हणतो तशा, उदाहरणार्थ केबीसी किंवा पूर्वी टीव्हीवर बोर्नव्हिटा क्विज कॉन्टेस्ट सारखे कार्यक्रम व्हायचे तशा स्वरूपाचे असतात. म्हणजे अंताक्षरी फक्त नावालाच. तरी स्पर्धा चांगलीच रंगतदार होते यात वाद नाही. पण यात प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हे गाण्यातून द्यावे लागते इतकेच. त्यासाठी गाणं चांगलं म्हणता यायला हवं असंही नाही, तर फक्त बेसिक चाल आली पाहिजे. उलट पक्षी त्याविषयी माहिती मात्र प्रचंड असावी लागते. म्हणजे नुसतंच गाणं बिनचूक ध्रुवपदासहित येणं अपेक्षित नसून त्याचा चित्रपटातील प्रसंग, कलाकार, संगीतकार, गायक, गीतकार, चित्रपटातील त्या गाण्या अगोदरचे प्रसंग किंवा संवाद, गाण्याच्या प्रसंगात असलेल्या वस्तू किंवा वाहनं इत्यादी अशा एक ना अनेक गोष्टींची माहिती असायला हवी. जोड शब्द, एक शब्द, कॉम्बिनेशन वाली गाणी याचंही ज्ञान असायला हवं. ही माहिती मिळवणं म्हणजे एखाद्या PhD करणाऱ्या विद्यार्थ्याला प्रबंध लिहिण्यासाठी जसं त्या विषयात प्रचंड संशोधन करावं लागतं तसं मला वाटतं.
म्हणजे चित्रपट सृष्टी या विषयाचा सखोल अभ्यास आणि संशोधन केल्याशिवाय या स्पर्धेत यश मिळवणं कठीण आहे. हे म्हणजे त्या गोष्टीचा ध्यास घेतल्याशिवाय होणे नाही. नुसता गाणी म्हणण्याचा छंद असून उपयोग नाही. मेहनत प्रचंड आहे, यात वादच नाही. शब्द बिनचूक म्हणण्यासाठी गाणी नेहमी खूपदा लक्षपूर्वक ऐकणे, याचे कारण बरीचशी आपल्या आवडीची गाणी आपण बिनचूक म्हणतो असं आपल्याला वाटत असतं, पण बऱ्याचदा ते तसं नसतं हे ऐकल्यावर कळतं. इतकं सगळं केल्यानंतर सुद्धा एक सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट शिल्लक राहते, ती म्हणजे उत्तरात अपेक्षित असलेलं गाणं दिलेल्या मर्यादित वेळेत निदानतः 10 सेकंदात आठवणं. अर्थात खूप अभ्यास आणि केलेल्या पूर्वतयारीमुळे जो आत्मविश्वास येतो, त्याने बहुधा हे आव्हान कमी होत असावं. सरतेशेवटी एवढ्या मेहनतीतून, पूर्वतयारीतून आपल्या चित्रपट विषयक ज्ञानात मोलाची भर पडत जाते आणि त्यातून मिळणारं समाधान विलक्षण असतं, एवढं मात्र नक्की. धन्यवाद. वा वा वा. मैं नितिन ठाकर आज मेरे प्यारे दिलासा विरंगुड़ा केंद्र के सभी सदस्यों को श्री गणेश मंदिर संस्थान आणि हिंदू नववर्ष संयोजन समिति डोंबिवली आयोजित गीतांजलि प्रस्तुत ज्येष्ठ नागरिक अंताक्षरी स्पर्धा 20 मार्च 2023 के मेरे अनुभव सादरीकरण करने जा रहा हूँ। हाँ तो दोस्तों, आखिर वह दिन आ ही गया जिनके लिए दिलासा और परिवर्तन महिला केंद्र के भाग लेने वाले सभी सदस्यों ने कड़ी मेहनत की थी और करवाई गई थी। अक्षर आने पर गाना गाना, शब्द देने पर गाना गाना, जोड़ शब्द जैसे कि जाने मन, टिप टिप बरसा पानी, दिए जाने पर गाना गाना। हर एक गायक कलाकार के गाने 5-5 गाने तैयार किए गए। कई गानों के गीतकार, संगीतकार, गायक, कलाकार लिस्ट बना के याद किए। गाने से पहले म्यूजिक सुनकर गानों के नाम याद किए। अलग अलग हीरो हीरोइन पर फिल्माए गए गीत पर पहचानने की तैयारी की। इत्यादि बहुत तैयारी करके श्री गणेश मंदिर संस्थान तीसरा माला भक्ततुंड हॉल में 3:30 दोपहर को पहुंच गया। लेकिन इसमें हमारे दिलासा विरंगुड़ा केंद्र के सभी सदस्यों ने बहुत मदद की और वो हमें काम आई। आयोजकों ने भी अच्छी तैयारी कर रखी थी। एक साथ 5 ग्रुप को बैठाने की व्यवस्था की थी और उसके नाम रफी साहब, मुकेश, लता मंगेशकर, आशा भोसले और किशोर कुमार ग्रुप सबसे ऐसा 5 ग्रुप बनाए गए। ग्रुप में सबसे पहले परिवर्तन महिला केंद्र के सदस्यों का ही नाम पुकारा गया। मैं अपने साथी मेघा जोशी जी, अलका दातार जी और अनीता जोशी जी के साथ दूसरे मुकेश ग्रुप में बैठ गया। माइक और बजर चेक कर लिया। सामने 4 परीक्षक बैठे थे। आयोजक ने 4 राउंड के बारे में बताया, समझ लिया। स्पर्धा ठीक 4 बजे चालू हुई। पहले अक्षर पर हिंदी या मराठी गाना गाना था। हमको न पे गाना था। साथी कलाकारों की मंजूरी लेकर गाना नैना है जादू भरे ओ गोरी तोरे, नैना है जादू भरे हो हमको, चुप चुप जुल्म करे ओ गोरी तोरे, नैना है जादू भरे। ये गाना गाया तो खाता खुल गया हमारा। 10 मार्क्स मिलने पर पहला राउंड सबका सही हो गया। दूसरे राउंड में शब्द के ऊपर गाना था। मोहब्बत शब्द आया। साथी कलाकारों के साथ ये जो मोहब्बत है ये गाना गाकर 10 गुण और प्राप्त कर लिए। लेकिन तीसरा राउंड भारी पड़ा। हमको हीरो नवीन निश्चल, हीरोइन प्रिया राजवन, कार और बारिश का प्रश्न दिया गया। लेकिन 10 सेकंड में तुम जो मिल गए हो वो गाना ही याद नहीं आया। उसके बदले दूसरा ही गाना याद रहता, रात कली एक ख्वाब में आई, वो नवीन निश्चल पे था। तो ऐसा टाइम अप हो गया और 10 मार्क हमारा का नुकसान हो गया। 4th राउंड बजर राउंड था। सभी गाने पहचाने थे हम लोग, लेकिन पहले 4 बजर में दूसरों ने बाजी मार ली। लेकिन 5वें गाने में म्यूजिक सुनते ही पहले ही बजर बजाकर गा दिया, ये शाम मस्तानी मदहोश किए जाए। तो उसका भी 10 मार्क मिला, 30 मार्क इकट्ठा कर लिया।
लेकिन निराश होकर वापस लौटना पड़ा। बजर राउंड भी भारी पड़ गया। मेन बजर राउंड में ही किसको नहीं आता होगा तो भी पहले बजर बजा देते थे और बाद में नेगेटिव मार्क्स देते थे। लेकिन अपना तो पहले ही नियम बताया गया था कि पहले बराबर पहचानो बाद में गाओ, तो उसमें हम थोड़े डिले हो जाते थे, उसमें हमारा लॉस हो गया। ऐसे अंताक्षरी स्पर्धा का कड़वा अनुभव हुआ, लेकिन स्पर्धा में हार जीत तो होती रहती है। अगले साल इस अनुभव को साथ लेकर जरूर जीत के आएंगे, ऐसा दिल को दिलासा दिया। अरे हाँ, लेकिन बाकी स्पर्धकों की स्पर्धा में दूसरों को न आने पर परीक्षक ने मुझसे बहुत से गाने गरवाए और पब्लिक मेरे पे खुश थी। और बाद में एक प्रसंग भी दिया कि आनंद फिल्म का प्रसंग था, तो उसमें राजेश खन्ना का डायलॉग सुन के ही मेरे को मालूम है कि मैंने तेरे लिए ही 7 रंग के सपने चुने, वो मैं अकेला ही वो गाना पहचाना फाइनल राउंड का। तो ऐसा ऑन द होल बहुत मजा आया और बहुत कुछ सीखने को मिला, अनुभव अच्छा था। नमस्कार। वाह. सगळ्या रसिकजनांना नमस्कार. मोठे मोठे राजकीय पक्ष कसे निवडून हरल्यानंतर चिंतन शिबिर घेऊन हरल्याच्या कारणाचा उपाव करतात, तसेच आपलं चिंतन शिबिर असल्यासारखं वाटते. अर्थात ही एक चांगली गोष्ट आहे, कारण ज्या चुका झाल्या त्या चांगल्या लक्षात राहतात आणि माणूस तीच चूक पुन्हा पुन्हा करत नाही. स्पर्धा म्हटलं की कोणीतरी हारणार आणि कोणीतरी जिंकणार हे ओघाने आलंच. मी सार्वजनिक अंताक्षरी स्पर्धेत प्रथमच भाग घेतला होता. त्या स्पर्धेत बक्षीस जरी मिळालं नसलं तरी त्या अनुषंगाने आम्ही बऱ्याच गोष्टी केल्या. एक, ग्रुप डिस्कशन अँड स्ट्रॅटेजी. गटातील सदस्यांबरोबर चर्चा केली आणि कोणी कोणत्या विषयाची गाणी, गीतकार, संगीतकार, त्या अनुषंगिक अन्य बाबी लक्षात ठेवायच्या याबाबतचे धोरण ठरवले. 2, कोऑर्डिनेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क. जेव्हा एखादी गोष्ट आपण सांघिकपणे करतो तेव्हा सर्व सदस्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असते. अशा प्रकारे समन्वय कसा राखायचा यासाठी चर्चा करून जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. 3, एक्सप्रेस युअर ओपिनियन. या निमित्ताने गटातील सर्व सदस्यांनी स्पर्धेची तयारी कशी करायची याबाबतचे आपले मत त्यांच्या अनुभवावरून स्पष्टपणे मांडले. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीचे वेगवेगळे पैलू समोर आले. त्याप्रमाणे 100% तयारी करून आम्ही स्पर्धेत जोमाने उतरलो, पण जे जिंकले त्यांची तयारी आमच्यापेक्षा निश्चितच जास्त होती आणि तो दिवस त्यांच्या सुदैवाने त्यांचाच होता. पण काही हरकत नाही, या निमित्ताने आमचे सुद्धा मनोरंजन झाले. काही दुर्मिळ किंवा विशेष न ऐकलेली गाणी देखील या निमित्ताने समोर आली आणि जुन्या नव्या गाण्यांचा पुन्हा एकदा उजाळा मिळाला. विशेष आभार सौ सुप्रियाताई आणि श्री प्रफुल्ल साने. धन्यवाद. वा वा. सर्वांना नमस्कार. सोमवारी 20 मार्च रोजी ज्येष्ठांसाठी अंताक्षरी स्पर्धा गणेश मंदिर संस्थानामध्ये अतिशय सुंदरपणे आयोजित करण्यात आली होती. त्यांच्या मर्यादा ओळखून त्यांनी स्पर्धेची व्यवस्थित आखणी केली होती. म्हणजे स्क्रीन, प्रोजेक्टर यावेळी नव्हते. प्राथमिक फेरी 5x5 अशा 25 संघामध्ये झाली. प्रत्येकी 5 संघातून एक संघ अंतिम फेरीसाठी निवडण्यात आला व त्या 5 संघामध्ये अंतिम फेरी झाली. त्यावेळी एक विशेष गोष्ट गेल्या वेळी पण झाली होती, तशीच जवळजवळ 2 संघ त्यांनी आयत्या वेळी तयार केले. म्हणजे त्यांनी अनाऊन्स केलं की कोणाला भाग घ्यायचा आहे का अजूनही, आणि अशा प्रकारे त्यांनी 2 संघ तयार केले पूर्ण. आपल्या दिलासाच्या दोघी भगिनींनी, सुबोधिनी ठाकूर देसाई प्रथम आल्या आणि शुभांगी गावडे द्वितीय आल्या. यांनी बाजी मारली. त्यांचं अभिनंदन आणि आम्हा सर्वांना त्यांचा अभिमानच आहे. आपले सभासद श्री दत्तात्रय दातार यांनी तेथे कीबोर्डवर उत्तम प्रकारे गाणी वाजवली. त्यांचेही विशेष आभार, अभिनंदन. आता स्पर्धेविषयी प्रत्येक टेबलवरील स्पर्धक संघाला नावं देण्यात आली होती. रफी, मुकेश, आशा, किशोर आणि लता. प्राथमिक फेरीतील पहिल्या 5 संघामध्ये अशोकरावांचा संघ, नितीनजींचा संघ होते, तर दुसऱ्या 5 संघामध्ये आमच्या बरोबर मिस्त्री सरांचा संघ होता. पहिल्या 2 फेऱ्या अक्षरावरून मराठी किंवा हिंदी
व शब्दावरून गाणं म्हणणे अशा झाल्या. त्या आपल्या संघाने सहज पार केल्या, चारही संघांनी सहज पार केल्या. 60% शब्द बरोबर येणे यावेळी एक विशेष त्यांनी सूट दिली होती की ज्येष्ठांसाठी खूप त्यांनी अंतरा पूर्ण बरोबर आला पाहिजे असं ठेवलं नव्हतं. 60% बरोबर आला तरी चालेल असं त्यांनी सांगितलं होतं. नंतरच्या फेरीमध्ये हिरो हिरोईन आणि स्थळ किंवा ठिकाण हे चिठ्ठीमधनं देत होते आणि त्यामध्ये थोडी अडचण आली. नंतरच्या धून राऊंड मध्ये सोप्या धून वाजवल्या होत्या तरी बझर दाबण्यात झालेल्या चुकीमुळे आपले संघ, चारही संघ मागे पडले. म्हणजे अगदी अर्ध्या एका सेकंदाचा फरक असायचा आणि गाणी बहुतेक सगळ्यांनी ओळखली. अशा 4 फेऱ्या झाल्या आणि एकंदर विचार करता मनात आलं की आपण कुठे तयारीत कमी पडलो का? तर मुळीच नाही. नशिबाचा भाग थोडा असतो असं मी म्हणेन, कारण इतरांची स्पर्धा सुरू असताना विचारलेले आपल्या सभासदांना 100% येत होती. खास उल्लेख करणे म्हणजे श्री मिस्त्री सरांचा, श्री नितीन ठाकरजींचा. त्यांनी बहुतेक गाणी ओळखली होती. असो, अशी कारणं देणे योग्य नाही, तरी आपलं मूल्यमापन करताना या गोष्टी ओघाने येतातच. पण आवर्जून मी एक गोष्ट सांगेन की प्रत्येकाचा उत्साह अचंबित करणारा होता. प्रत्येक जण एकमेकांची चर्चा करत होते. टेन्शन क्वचितच जाणवत होतं, पण चेहऱ्यावरती कोणाचे अजिबात दिसत नव्हतं. स्पर्धा झाल्यावर प्रत्येक संघ आपण हे करायला हवं होतं, हे करायला नको होतं वगैरे गोष्टींचा उहापोह करत होता. आपल्या संघामध्ये अशी चर्चा झाली, पण उल्लेखनीय बाब म्हणजे कोणीही दुसऱ्याला दोष दिला नाही. यातच आपलं यश सामावलेलं आहे असं मला वाटतं. आमच्या संघातल्या खासनीस मॅडम, उपासनी मॅडम, देशपांडे मॅडम यांना त्यांनी दिलेल्या छान सहकार्याबद्दल, त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल मी विशेष आभार मानतो. नैराश्य, स्पर्धेतून बाहेर पडल्यावर नाही म्हटलं तरी तात्पुरती निराशा येतेच, परंतु आपले चारही ग्रुप बाहेर गेल्यामुळे थोडंसं जास्ती निराशा वाटली. एक तरी ग्रुप पुढे जायला हवा होता ही सुप्त इच्छा होती. ठीक आहे, सर्वांनी खूप मेहनत घेतली, उत्साह दाखवला. या उत्साहातच पुढील विजेता आपल्याला मिळणार आहे यात तीळ मात्र शंका नाही. धन्यवाद. वा 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 वा. सर्वांना नमस्कार. नमस्कार. या अंताक्षरी स्पर्धेत 4-4च्या गटात 10 संस्थांचे 20 संघ उतरले होते. म्हणजेच एकूण 80 स्पर्धक होते. एका वेळी 5 संघ, याप्रमाणे 4 फेऱ्या झाल्या. त्यांनी 5 गट तयार केले होते. रफी, मुकेश, आशा भोसले, किशोर कुमार आणि लता मंगेशकर असं नामकरण केले होते. सगळे गीतकार होते, गायक होते. आयोजक सोडले तर तेथे सर्व ज्येष्ठांचीच उपस्थिती होती. आयोजक फक्त तरुण होते आणि 2 परीक्षक. माहोल खूपच छान होता. संघांची नोंदणी सुरू झाली तेही दृश्य उत्साहवर्धक होते. काही स्पर्धक आले नव्हते म्हणून त्यांना फोन करून बोलावण्याची लगबगही सर्व ज्येष्ठांची पाहण्याजोगी होती. उल्लेखनीय बाब म्हणजे 20 संघांपैकी आपले दिलासा व परिवर्तनचे 16ही सदस्य वेळेत आलेले होते. आपल्या संघ नायकांच्या सूचनेचे प्रत्येकाने पालन केलेले होते. आपले स्पर्धक आनंदी व कॉन्फिडंट होते. स्पर्धा सुरू झाली ती आपल्याच गटाकडून रफी गट. ओपनिंग बॅट्समन होत्या आपल्या माधवीताई देसाई. पहिल्या फेरीत आपले 2 संघ होते. येथे प्रकर्षाने जाणवले ते माईक, बझर, संघटन, अलर्टनेस इत्यादीची माहिती असणे आवश्यक असते. 10 सेकंदच वेळ होता, त्यामुळे बझर बटन त्वरित वाजवणे आवश्यक असते. तसेच माईक जवळ घेऊन गाणे आवश्यक नाही तर सर्वांपर्यंत आवाज पोहोचत नाही. शब्दांचा उच्चार परीक्षकांना स्पष्ट ऐकू येत नाही आणि मग त्याचा आपल्या मार्कांवर पण परिणाम होतो. त्याबरोबर संघटनही महत्वाचे असते. गाताना पुढची ओळ किंवा एखादा शब्द आपल्याला आठवला नाही तर आपल्या दुसऱ्या सदस्याला चटकन माईक द्यावा.
शब्द आठवेपर्यंत आपणच माईक धरून ठेवू नये, कारण वेळ फक्त 10 सेकंद. परीक्षकांच्या सूचना शांतपणे लक्ष देऊन ऐकाव्या. आपापसात बोलू नये. पूर्ण विचार करूनच गायला सुरुवात करावी, अन्यथा चुका होऊन गुण कमी होतात. या स्पर्धेत एक गोष्ट लक्षात आली की प्रत्येक संस्थेने आपले संघ तयारी करूनच पाठवले होते. परस्परांचा परिचय होताच. गाण्याचा सराव, गीतकार, संगीतकार, चित्रपटाचे नाव, त्यातील दृश्य, त्यावरून गाणं याचा अभ्यास करूनच संघ आले होते. परंतु काही सदस्य उपस्थित राहू न शकल्यामुळे 4 जणांचा परिचय नसलेला असा एक आयत्या वेळी गट तयार करावा लागला. 30 गुणांवरून 10 गुणावर त्या गटाची घसरगुंडी झाली, कारण एका राऊंडला निगेटिव्ह मार्क मिळाले म्हणून ते 10 गुणावर आले. पण बझर राऊंड मध्ये याच संघाने प्रावीण्य मिळवलं आणि तोच अपरिचित सदस्यांचा गट यशस्वी झाला. नावाप्रमाणे लता मंगेशकर गट त्यांना नाव मिळालं होतं आणि त्यांनी लता मंगेशकर प्रमाणेच क्रम मिळवला. तो पहिला आला आणि हा जो पहिला आला त्याच्यामध्ये थोडासा हातभार आपल्या सुबोधिनी ठाकूर देसाई यांचा होता, कारण 4ही नवीन सदस्य होते. एक जे ग्रस्त होते सोनवणे म्हणून, ते खूप गाणी छान म्हणत होते, परंतु फायनल राऊंडला जे गाणं त्यांनी सुरू केलं त्याची दुसरी ओळ त्यांना आठवत नव्हती आणि सुबोधिनी ठाकूर देसाईंनी त्यांच्या हातातला माईक घेतला, दुसरी ओळ पूर्ण केली आणि तो गट प्रथम क्रमांक विजेता म्हणून जाहीर करण्यात आला. आता याचंच कारण काय, तर त्यांचा विश्वास, एकमेकांबद्दलचा विश्वास, अपरिचित असताना संघटन आणि तत्परता. आता ह्या ज्या गोष्टी झाल्या त्यात काही फायदे मला दिसून आले. ते म्हणजे आपल्या संघाबद्दल मी आता जास्त बोलतेय की एकजूट आपल्या संघाची वाढली, आत्मविश्वास वाढला आणि उत्साह वाढला. त्याचं एक उदाहरण म्हणजे ज्यावेळी फॉर्म भरायचे होते, गणेश मंदिरात सबमिट करायचे होते, त्यावेळी आपले काही चेंजेस करावे लागले नावांमध्ये आणि हे फॉर्म घेऊन विकास पाटील आणि प्रफुल्ल साने दोघंही माझ्याकडे आले होते. तर ते माझ्याकडे ज्यावेळी आले त्यांचा उत्साह असा होता की सगळी स्पर्धा आपणच आयोजित केलेली आहे आणि यात आपण यशस्वी होणार, असे आनंदी वृत्तीने आणि चिकाटी वृत्तीने दोघंही माझ्याकडे आले होते. तो त्यांचा चेहरा अजूनही माझ्या डोळ्यासमोर येतो. हा जो उत्साहपूर्ण वातावरण आहे ह्या दोघांप्रमाणेच आपल्या संपूर्ण संघात मला बघायला मिळालं. तिथलं एक गणेश मंदिराने ही परीक्षा आयोजन केलं होतं, त्यातलं आयोजन अतिशय उत्कृष्ट होतं, कारण मी हे फार जवळून पाहिलं होतं. आपले जे हे आयोजक होते ते तरुण मुलं होती, परंतु त्यांनी इतकं खेळीमेळीचं वातावरण निर्माण केलं होतं की मगाशी प्रफुल्ल सानेने सांगितल्याप्रमाणे कुणालाही टेन्शन आलेलं नव्हतं. सगळे आनंदी चेहऱ्याने सहभागी झाले होते. आता हे ज्यावेळी आयोजन झालं होतं, ही जी तरुण मुलं करत होती त्यांना पण विचारणारे कोणतरी अधिकारी वरती असतात आणि कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये म्हणून ह्या मुलांनी इतकं आयोजन व्यवस्थित केलं होतं की बझर वाजला की बल्ब पेटायचा. त्या बल्बच्या रंगवरून कुठला जो गट आहे हे त्यांना कळत होतं आणि त्यांनी याची नोंद त्यांनी बरोबर घेतली आहे की नाही हे बघण्यासाठी फोटो सुद्धा काढले जात होते. त्यामुळे इथलं हे जे आयोजन होतं ते अत्यंत उत्कृष्ट होतं असं मला नमूद करावंसं वाटतं. असो, आपले 4ही संघ छान खेळले. संघ नायकांच्या मार्गदर्शनाखालीच प्रत्येकाने छान मेहनत घेतली होती, तयारी केली होती. मार्गदर्शनही चतुरस्त्र होते. पुढच्या वेळेची या स्पर्धेची ट्रॉफी आपणच असणार, आपलीच असणार आणि आपणच घेऊन येणार याची खात्री आहे. धन्यवाद. वा वा. सुप्रियाताई सावंत बोलायच्या अगोदर मी त्यांची ओळख करून द्यायला विसरलो. सुप्रियाताई सावंत हे गणपती मंदिर ट्रस्ट हे जे डोंबिवलीतलं नामवंत ट्रस्ट आहे, म्हणजे जसं मुंबईमध्ये सिद्धिविनायक ट्रस्ट तसं डोंबिवलीतलं गणपती मंदिर ट्रस्ट तेवढ्याच मोठ्या प्रमाणात कार्य करत असते
आणि सुप्रियाताई सावंत ह्या त्यांच्या वेगवेगळ्या समितीमध्ये बरेच वर्ष आहेत. गणपती मंदिर ट्रस्ट हे फार शिस्तीने चालतं. त्यांची महिने अगोदर तयारी होते आणि यावेळेला सुप्रियाताई या गुढीपाडवाचा जो उत्सव साजरा होतो डोंबिवलीतून त्या समितीवर आहेत. हा फार महत्वाचा विषय आहे. अखंड देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर गुढीपाडवाची जर यात्रा किंवा फेरी सुरू झाली असेल तर त्याची सुरुवात डोंबिवलीमधून 25 वर्षापूर्वी झालेली आहे आणि हे वर्ष 25वे होतं. सुप्रियाताई, तुम्ही आयोजनाबद्दल फार बारकावे सांगितले. कारण आपण बजर दाबला तर तिथे लाईट पेटतो आणि लाईट कोणता अगोदर पेटतो हा त्यांना कळतं. त्यामुळे कोणाच्याही मनात काही संदेह तर राहणारच नाहीये. आणखी एक आवडलं मला सुप्रियाताईंनी मगाशी म्हटल्याप्रमाणे, कारण आयत्या वेळेला आपल्या दत्तात्रय दातारनं हायजॅक केल्यामुळे सुहास गुर्जर यांची आयत्या वेळेला एंट्री करायला लागली. सुहास, आपल्या 2-3 सदस्यांची, शीतलताई यांचं खरंच कौतुक आहे, कारण ते आयत्या वेळेला ग्रुपमध्ये आले पण ते प्रॅक्टिसला आपल्या बरोबर होते. पण सुप्रियाताई, तुम्ही मागे बसला होतात आणि एक वाक्य म्हटलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशा आपल्या 2 ग्रुपच्या पाठीशी तुम्ही होता. पाठीशी होत्या म्हणजे कसं, तो आशीर्वाद आहे. तुम्ही ज्येष्ठ पण आहात, ज्ञानी आहात आणि तो विश्वास तुम्ही तिथून दिला. कारण माधवीताईंनी मला सांगितलं की आम्हाला आशीर्वाद मागून होता म्हणून. तर सुप्रियाताई, तुमचं आधी खूप कौतुक आहे, कारण तुम्ही महाराष्ट्राच्या शिक्षण डिपार्टमेंट मधून फार महत्वाच्या पदावरून रिटायर झालात. त्यामुळे हे जे एक ऍडमिनिस्ट्रेशन असतं ते तुम्ही सांभाळतात आणि त्याचा उपयोग आम्ही आपल्या दिलासा विरंगुळा केंद्रामध्ये पूर्णपणे करून घेतो आणि पुढे पण करून घेत राहणार. आता अशोक देशपांडेंनी छान म्हटलं की हे चिंतन शिबिर आहे. अशोक, मला सांगायला आवडेल की आपले एवढे सभासद छान बोलू शकतात आणि छान विवेचन करू शकतात, ह्याचा इतका चांगला अनुभव आपल्याला मिळालेला आहे की मी आज खूप खुश आहे. म्हणजे कुठेतरी गोल्ड माईन, सोनं हाताशी लागल्यासारखं. तर याला आपण चिंतन शिबिर म्हणूया किंवा त्याचा आढावा घेणं म्हणूया, कारण या आढावातून ना आपल्या पैकी प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुललेलं आहे आणि ते आपल्या समोर आलेलं आहे. या एकंदर स्पर्धेमुळे ना आपली एक सांघिक पातळी ती आहे ती सिद्ध झाली आणि आहे ती थोडी घट्ट झाली, ज्याला समन्वय हा शब्द वापरण्यात आला. आपण खूप समृद्ध आहोतच. प्रत्येक जण छान बोलले आणि आज मला वैयक्तिकरित्या म्हणायला लागेल की प्रत्येकाचे खूप खूप आभार. ह्या जशी ही स्पर्धा होती तसं मला आठवतंय की कोविडमध्ये ठाण्यामध्ये एक स्पर्धा होती, त्याच्यात सिनियर सिटीजनचा रँक म्हणजे स्पर्धेमध्ये गटच नव्हता. त्यांनी 60 वर्षापर्यंतचे गट ठेवले होते. मी त्यांना फोन केला, म्हटलं 60 वर्षानंतर त्यांचं काय? तर त्यांनी मला प्रश्न विचारला की ज्येष्ठ गातात? तर मी त्यांना सांगितलं हो, आमच्याकडे खूप आहेत. मी आमच्याकडे 60, 65, 70 तर गातात. वरचे 10-15 वाद्य वाजवतात, त्याच्यानंतर कविता करतात. म्हणजे एक 100 जणांची टीम आमच्याकडे कलामध्ये अगदी मस्त मातब्बर आहे. तर त्यांनी तो सेक्टर ओपन केला आणि त्या स्पर्धेत आपण 39 सभासद पाठवले. ठाण्याच्या स्पर्धेत ती ऑनलाईन होती, रेकॉर्डेड गाणी पाठवली होती आणि बक्षीसही मिळाली. बक्षिसाचं काय सांगणार, आमच्याकडे इंडिव्हिज्युअल बक्षिसं एवढी घेतात की यांची कपाट भरून वाहत का नाहीत असा प्रश्न येतो. पण कुठचीही स्पर्धा असून दे, डोंबिवलीतली किंवा डोंबिवलीच्या बाहेरची, त्याच्यात जे जे लोक बक्षीस घेतात ते कुठेतरी आमचे सभासद आहे. याचं मी श्रेय घेत नाहीये, पण हा एक योगायोग आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु सांघिक स्पर्धा, 4-4 जणांची टीम, हे पण एक वेगळं प्रकरण आणि त्याचा अनुभव आपल्याला किंवा आपल्या सभासदांना आजपर्यंत तसा आलेला नसेल.
जरी प्रफुल्ल सने किंवा आपल्या खासनीसताई म्हणाल्या त्यांनी अगोदर भाग घेतलाय, त्यांना वैयक्तिक आला होता, पण हा फार जवळून अनुभवता आला आणि म्हणूनच आजचा हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. आपला शुक्रवारी जो वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम होतो, बाहेरून कुठून वक्ते येतात, पण मला वाटलं आपली स्पर्धा झाल्यानंतर की आजचा हा कार्यक्रम आपण या कामासाठी करूया, म्हणजे आम्ही तयारी केलेले 5 YouTube वरचे आपल्या प्रॅक्टिसचे सेशन आणि आजचा कार्यक्रम मिळून एक एवढं मोठं साडगं ठरलेलं आहे की हे पुढे पण कोणालाही उपयोगाला येणार आहे. तर वैयक्तिक प्रत्येकाचे खूप खूप आभार मानतो आणि इथे या कार्यक्रमामध्ये मी थांबतो. खूप खूप आभार.